स्वराज्याच्या काळात ही 52 हक्काची सनद मिळाली होती। त्यानंतर 14व्या शतकामध्ये निजामशाहीच्या काळामध्ये विशिष्ट नगरमधल्या अहमदनगर जिल्ह्यातील विशिष्ट वतनदार महारांनी निजामाचे साम्राज्य उभे करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे। मग ते पाथरीच्या घाटातले युद्ध असो, या विशिष्ट प्रकारच्या काळात झालेले युद्ध असो, त्यावेळेस ह्या नागवंशी महार योद्ध्यांनी निजामाच्या राज्याला बळकटी देण्याचं काम केलं। त्यानंतर ज्यावेळेस मालोजी राजे आणि शहाजी राजे ज्यावेळेस लढायांना जात होते, त्यावेळेस देखील ह्या योद्ध्यांचा त्यांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशी नोंद इतिहासामध्ये घेतलेली आहे। त्यानंतरच्या कालखंडात स्वराज्याच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये असंख्य असे महार नागवंशी वीर, लढाऊ वृत्तीचे वीर त्या देखील काळामध्ये स्वराज्यासाठी आपले प्राणाची अर्पण केलेले आहेत आणि त्यांचा गौरवशाली इतिहासात नोंद झालेला आहे। त्यानंतरच्या कालखंडामध्ये पेशवाईच्या काळामध्ये काही वेळेस महार सैनिकांना